आमच्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असतीलही, परंतु त्या कृतीत आणू नका. तर देवाबरोबर आपले संबंध पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करा. देवाबरोबरचे आपले संबंध कसे आहेत याचा आपण कधी विचार केला आहे काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, पाप हे अतिशय गंभीर असे आहे, ज्याचा परिणाम हा दूरवर पसरलेला आहे आणि क्षणाक्षणाला ते वाढत जाते. आम्ही हे लक्षात घ्यावे की पापाचा न्यायनिवाडा होत असतो. देवाला पाप अजिबात आवडत नाही. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देवाच्या करारापासून दूर जाण्याचे काय परिणाम होतात. आम्ही कोणत्याही खराब किंवा वाईट युतीमध्ये सापडल्यामुळे पापामध्ये कसे अडकतो, तसेच धर्मसंजीवन आल्यावर काय परिणाम होतो. आजचे अध्ययन आपण लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही इतिहासाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 22व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की यहोराम कशा प्रकारे परमेश्वराच्या विरोधात वागला, कशा प्रकारे त्याने जे वाईट ते केले. परमेश्वराच्या आज्ञांविषयी, नियमशास्त्रातल्या कोणत्याही आज्ञेविषयी यहोराम अनभिज्ञ किंवा अजाण नव्हता, परंतु त्याच्या कपटी हृदयाने जाणून बुजून परमेश्वराविरुद्ध पाप केले व मूर्तीपूजेमध्ये संपूर्ण देशाला ढकलले. अशा पापाची शिक्षा काय आहे ते आम्हाला अनुवादाचे पुस्तक 28वा अध्याय आणि 15व्या वचनात वाचायला मिळते. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत, तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. श्रोत्यानो, अनेक प्रकारच्या शापांबरोबर युद्धाचा एक शाप तो यहुद्यांच्या समोर ठेवतो. आज्ञाभंग करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून अनुवादाचे पुस्तक 28वा अध्याय आणि 25व्या वचनात तो म्हणतो, तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील. तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील, पण त्यांच्यापुढून 7 वाटांनी पळून जाशील आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील. पापाची शिक्षा म्हणजे युद्धाची सुरुवात होय. परमेश्वराने यहोरामाचा न्यायनिवाडा करायला सुरुवात केली. एलियाने त्याच्याविषयी लिहून ठेवलेले भविष्य अचूक ठरले. देवाचे वचन युगानुयुग टिकणारे आहे. देवाच्या आज्ञांचा भंग करणाऱ्यांवर कसे भयंकर आजार येतील ह्याविषयी अनुवादाचे पुस्तक 28वा अध्याय 58, 59 आणि 61 वचन सांगते. परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीत, तर तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील व कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडतील. या नियमशास्त्र ग्रंथात न लिहिलेलेही विकार व रोग परमेश्वर तुला लावील व शेवटी तुझा नाश होईल. होय श्रोत्यानो, यहोरामाच्या सर्व किळसवाण्या पापांमुळे देवाचा क्रोधाचा हात त्याच्यावर आला. तो मरण पावला तेव्हा त्याचे शरीर जवळजवळ सडल्यासारखे झाले असावे. त्याला राजांच्या कबरेमध्ये पुरल्या जाण्याचा सन्मान मिळाला नाही किंवा त्याच्यासाठी विशेष असे उत्तरक्रियेचे विधीही पाळण्यात आले नाहीत. यावरून हा माणूस किती तिरस्कृत होता ते आम्हाला समजून येते. श्रोत्यानो, पापाशी तडजोड करू नका. जर आज आपण पापामध्ये जीवन जगत आहात तर पश्चाताप करा, ख्रिस्ताजवळ या. त्याला म्हणा की प्रभू, तू माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. मी आपले जीवन तुला समर्पित करीत आहे. आता आपण 22व्या अध्यायाकडे वळत आहोत. 22वा अध्याय पहिलं वचन सांगतं, यरुशलेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहज्या यास राजा केले. कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व वडील पुत्रांचा वध केला होता. या प्रकारे अहज्या बिन यहोराम हा यहुद्यांचा राजा झाला.
श्रोत्यानो, या ठिकाणची नावे काहीशी गोंधळात टाकणारी आहेत, कारण एकाच व्यक्तीसाठी 2 नावे वापरण्यात आली आहेत. आहाजासाठी इतिहासाचे दुसरे पुस्तक 21 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये यहोआहाज हे नाव वापरण्यात आले आहे. यहोरामाचा हा एकच मुलगा वाचला होता. त्याची इतर सर्व मुले ठार मारण्यात आली होती. 22 अध्याय 2 ते 4 वचने पुढे वाचूया. आहाजा राज्य करू लागला तेव्हा तो 42 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेत 1 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या, ही अमरीची नात. त्याची चाल चलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे. अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्यास असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला. श्रोत्यानो, यावेळेस राज्य खरे तर अथल्याच्या हातात होते. आहाजा नावापुरता राजा होता. त्याचा राज्यकारभार तिच्या मसलतीने चालत असे. ती अहाब व इजबेल यांची मुलगी व अमरीची नात होती. तिच्या संपूर्ण घराण्यातच जणू वाईट मुळावलेले होते. तिने आपला दुष्टपणा आपल्या आईवडिलांकडून घेतला होता. खरोखर देवाचे वचन किती सत्य आहे. लुकरू शुभवर्तमान 6 अध्याय 44 वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढीत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा धड काढीत नाहीत. वाईट दुष्ट देवहीन घराण्यामध्ये जन्मलेली अथल्या सद्गुणी कशी असू शकणार? दुष्टपणा तिच्या रक्तातच होता. त्याच्या व्यतिरिक्त ती वागली असती तर नवलच होते. तिने आपले राणीपद कधी गमावले नाही व आपल्या पतीला तिने खऱ्या व जिवंत देवापासून वळवले होते. आता तिचा मुलगा अहज्या हा देखील तिचा सल्ला मानतो व उत्तरेच्या घराण्याशी संबंध प्रस्थापित करतो. अहाबाच्या घराण्याशी संबंध ठेवतो आणि या त्याच्या कृत्याचा परिणाम म्हणजे त्याचा नाश होय. सुडासकट त्याला न्याय प्राप्त होणार आहे. हे अगदी खरे आहे. 5वे वचन पहा काय सांगते. 22 अध्याय 5वे वचन. तो त्यांच्या मसलतीने इस्रायलाचा राजा यहोराम बिन अहाब याच्याबरोबर रामोत गिलाद येथे आरामाचा राजा हजाएल याजशी लढावयास गेला. तेव्हा आरामी लोकांनी योरामास घायाळ केले. हे सर्व गुंतागुंतीचे होत चालले आहे, कारण दोन्ही राज्यांमध्ये, उत्तरेच्या व दक्षिणेच्या राज्यांमध्ये यहोराम नावाचे राजे होते. परंतु यहुदाचा राजा यहोराम आता मरण पावलेला होता. त्याचा मुलगा अहज्या त्याच्या जागेवर राज्य करीत आहे व तो इस्रायलाचा राजा यहोराम याच्याशी संबंध साधून आहे. आरामाच्या राजाविरुद्ध झालेल्या लढाईत हा यहोराम जखमी झाला होता. 6वं वचन पहा. तो हजाएलाशी रामा येथे लढताना आरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून तो इस्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इस्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र अजर्या त्याच्या समाचारास गेला. इस्रायलाचा राजा यहोराम याला भेटण्यासाठी यहुदाचा राजा अहज्या गेला. तो त्यावेळेस इस्रेलात राहत होता. अहज्याने आपल्यासोबत त्याच्यासाठी काही भेट नेली असावी. 7वं वचन. अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगती धरली होती. अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी यास अभिषिक्त केले होते. त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता. ही गोष्ट मनोरंजक आहे, कारण दक्षिणेकडचा राजा अहज्या तेथे आहे हे येहूला माहीत नव्हते. आता काय घडले ते पहा श्रोत्यानो. 8वं वचन सांगतं. येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहुदाचे सरदार व अहज्याचे पुतणे हे अहज्याच्या सेवेस असलेले त्यास आढळले. तेव्हा त्याने त्याचा वध केला. हे लोक अहज्याचे भाऊ नव्हते, कारण अरबी टोळ्यांनी त्यांना ठार केले होते. अहज्याच्या त्या भावांची ती मुले होती. थोडक्यात ते अहज्याचे पुतणे होते. राजाच्या राजवाड्यामध्ये या पुतण्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवलेली असावी किंवा ते महत्वाचे असावेत. येहूने त्या सर्वांना ठार केले. नंतर तो अहज्याच्या शोधात गेला, कारण तो पळून गेला होता. त्याने अहज्याला शोधले आणि ठार मारले. 9वं वचन. त्याने अहज्याचा शोध लाविला, त्यास त्याच्या लोकांनी पकडिले. तो शोम्रोन येथे लपून राहिला होता. त्यांनी त्यास येहूकडे नेऊन त्याचा वध केला, त्यास मूठमाती दिली. ते म्हणाले, जो यहोशाफाट परमेश्वरास जीवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र. अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही. श्रोत्यानो, हा काळ रक्तरंजित काळ होता. देवाने या काळची नोंद केली हे सांगण्यासाठी की तो पापाचा न्यायनिवाडा करतो. माणूस पाप करून निभावून जाऊ शकत नाही हे तो आम्हाला ह्या नोंदीद्वारे शिकवतो. म्हणून श्रोत्यानो, जर आपणाकडून पाप घडलेले आहे, लक्षात ठेवा की प्रत्येक मानव पापी आहे. म्हणून अवश्य आहे
की आपण पश्चाताप करावा. ते पाप परमेश्वरासमोर कबूल करावे. प्रभू परमेश्वर अत्यंत पवित्र आहे व तो पापाला क्षणभर देखील सहन करू शकत नाही. त्याने यहोरामाच्या पापाचा, अहज्याच्या पापाचा न्यायनिवाडा केला. अहज्याच्या मृत्यूनंतर काय झाले ते आता आपण पाहूया. 10वं वचन पुढे सांगतं, अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले, तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. मला खात्रीने वाटतं श्रोत्यानो, की केवळ रक्तपिपासू व्यक्तीच स्वतःच्या नातवंडांना ठार करू शकते. खरे तर कोणत्याही आजी आजोबांना स्वतःच्या मुलांपेक्षा स्वतःच्या नातवंडांविषयी जास्त प्रेम वाटते. ते त्यांच्याबरोबर रमतात. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तिने सर्वांना ठार केले. फक्त एक नातू वाचला, कारण त्याला लपवण्यात आले होते. तो सापडला नाही. 11 आणि 12 वचने, तरी राजकन्या यहोशबात हिने अहज्याचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला छपून ठेवले. याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी होयादा याजकाची पत्नी यहोशबात, जी अहज्याची बहीण होती, तिने योवाशाला अथल्येपासून छपविले, म्हणून तिला त्याचा वध करिता आला नाही. देवाच्या मंदिरात त्या 6 वर्षे छपून ठेविले होते. तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले. श्रोत्यानो, आणि असे जर घडले नसते तर दाविदाचे घराणे संपुष्टात आले असते आणि दाविदाच्या घराण्यात तारणारा जन्माला येईल, अर्थात प्रभू येशू ख्रिस्त त्या घराण्यात जन्माला येईल, हे देवाचे अभिवचन पूर्णत्वास गेले नसते. सैतानाने ख्रिस्तापर्यंत पोहोचणाऱ्या दाविदाच्या वंश परंपरेला, घराण्याला नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु परमेश्वराची योजना, त्याचे वचन, त्याचे उद्देश कायम राहतात. आणि हेच ह्या ठिकाणी आम्हाला दिसते. हा अहज्याचा वाचलेला एकमेव मुलगा त्यावेळेस फक्त 1 वर्षाचा होता. त्याला मंदिरामध्ये 6 वर्षे लपून ठेवण्यात आले, कारण त्या काळात अथल्या राज्य करीत होती. श्रोत्यानो, यहोशफाटाच्या चांगल्या कारकिर्दीनंतर यहोराम, अहज्या व अथल्या यांची वाईट कारकीर्द आली. ते सर्व वाईट कृत्य करणारे, थोडक्यात यहोवा देवाच्या दृष्टीने वाईट ते करणारे होते. परंतु आता पुढच्या अध्यायात आम्हाला यहुदाला पुन्हा प्राप्त झालेले चांगले दिवस पाहायला मिळतात. कारण या काळात अहज्याचा मुलगा, ज्याला अथल्याच्या कचाट्यातून वाचविण्यात आले, तो राजगादीवर आला व त्याच्या काळामध्ये यहुदामध्ये पुन्हा एक वार संजीवन आले. 23 आणि 24 या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे योवाशाच्या राज्यातील धर्मसंजीवन. योवाशाच्या राज्यात आलेले हे संजीवन दक्षिणेकडच्या राज्यात आलेले 3रे संजीवन होते. ते अतिशय मोठे संजीवन नव्हते आणि लोक देवाकडे वळले याचे श्रेय यहोयाद याजकाकडे जाते. मी हा जगा
23वा अध्याय पहिलं वचन सांगतं, 7व्या वर्षी यहोयादाने आपली मजबूती करून शतपती अजर्या बिन यरोहाम, इश्माएल बिन यहोहाआन, अजर्या बिन ओबेद, मासेया बिन अदाया आणि अलीशफाट बिन जिक्री यांच्याशी करार करून त्यास आपल्या पक्षाचे केले. यहुदातील पुढारी रक्तपिपासू अथल्याच्या कारभाराविषयी असंतुष्ट होते म्हणून यहोयादाने ह्या सर्वांना एका अत्यंत खासगी बैठकीला बोलावले, हे सांगण्यासाठी की दाविदाच्या घराण्याचा वंश अजून जिवंत आहे. तेथे या लहानग्या राजपुत्राला दाविदाच्या वंशजाला त्यांचा राजा बनविण्याचे ते सर्व शपथ घेतात. शबाताच्या दिवशी त्यातील 1/3 याजक व लेवी मंदिराचे द्वारपार बनतील, 1/3 राजाच्या घराजवळ असतील व 1/3 तळाच्या द्वाराजवळ असतील, अशी त्यांनी पहाऱ्याची योजना केली. मंदिरामध्ये लेवी व याजक या व्यतिरिक्त ते कोणालाही प्रवेश देणार नव्हते. छोट्या राजाभोवती असलेले लेवी सशस्त्र असतील. यहोयादाने मंदिरात ठेवलेले भाले, मोठ्या व लहान ढाली त्यांना दिल्या व ही सर्व योजना अंमलात आणण्यात आली. 23वा अध्याय 11वं वचन आम्हाला पुढे सांगतं, मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेविला आणि त्यास आज्ञापट देऊन राजा केले. यहोयादा व त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. तेव्हा सर्व लोक म्हणाले, राजा चिरायू हो. श्रोत्यानो, अतिशय रोमहर्षक व धाडसी असे हे कारस्थान होते व 7 वर्षाचा लहान योवाश, दाविदाचा वंशज, आता यहुदाच्या राजासनावर आरूढ झाला. अथल्याला वाटले की तिने आपल्या सर्व वंशजांना ठार केले. तिने हे घृणास्पद क्रूर कृत्य केले याचे कारण केवळ सत्तेची लालसा होती. तिला राणी बनायचे होते. श्रोत्यानो, अशा प्रकारची बरेच उदाहरणे आम्हाला इतिहासात सापडतात, आजच्या जगात सुद्धा सापडतात. अथल्येची सत्याची तहान कल्पित नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आमच्या जीवनाचे, वृत्तीचे खरेखुरे प्रतिबिंब पाहायला मिळते. 23वा अध्याय 12वं वचन पहा, पुढे काय सांगतं, लोक धावपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत. ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली. या बाईला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. 13वं वचन सांगतं, आणि पाहते तो राजा प्रवेशस्थानी आपल्या नेहमीच्या स्तंभापाशी उभा आहे. सेनानायक व करणे वाजविणारे राजाजवळ आहेत. देशाचे सर्व लोक करणे वाजवून आनंद करीत आहेत. गाणारे व स्तवन शिकविणारे वाद्य वाजवित आहेत. हे अथल्येच्या दृष्टीस पडले. तेव्हा ती आपली वस्त्रे फाडून, फितुरी रे फितुरी असे म्हणाली. श्रोत्यानो, तिच्या दृष्टिकोनातून ही तर फितुरी होती. या गोष्टीची मला खरोखर गंमत वाटते. जेव्हा माणूस देवाचे भय बाळगत नाही, तेव्हा त्याची संपूर्ण नीतिमूल्ये भिन्न होतात. नीतिशास्त्र व नैतिकता यांच्या दृष्टीने जे योग्य व सुंदर असेल, तेच ह्या माणसाच्या दृष्टीने अयोग्य आणि कुरूप होऊन जाते. 14 आणि 15 वचने पहा काय सांगतात, मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतीस बाहेर आणून आज्ञा केली की तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा. तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा, कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले. तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली. राजमंदिरी जाण्याच्या घोड वेशीने ती निघून गेली. तेथे त्यांनी तिला जीवे मारिले. श्रोत्यानो, आजकाल याजकांनी देशाच्या राजकारणात भाग घ्यावा किंवा न घ्यावा ही बाब वादग्रस्त आहे. परंतु मला प्रखरपणे वाटते की देशाच्या कल्याणासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना, देशाच्या अधिकाऱ्यांसाठी, प्रशासकांसाठी देवाजवळ सामर्थ्य व सुज्ञतेची मागणी करणे ही आजची आमची मोठी गरज आहे. अथल्याच्या वधामुळे मोठेच अडखळण दूर झाले. परंतु योवाश राजा त्यावेळेस फक्त 7 वर्षांचा होता म्हणून यहोयादा त्याचा प्रतिनिधी बनला. योवाश वयात येईपर्यंत यहोयादा त्याच्या वतीने सर्व निर्णय घेणार होता. यहोयादा प्रभू परमेश्वराचा याजक होता व त्याने देशाला देवाकडे माघारे वळवले. 16वं वचन पहा, यानंतर यहोयादा राजा व प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्याचकडून परमेश्वराशी करार करविला. यहोयादाने बालाच्या वेद्या पाडून टाकल्या. बालाचे याजकांना ठार केले. त्याने शांतर्पणासाठी याजक व लेव्यांची व्यवस्था लावून दिली व प्रभू परमेश्वराची उपासना संजीवित केली. दाविदाने ठरविलेल्या व्यवस्थेप्रमाणे संगीताची पुनर्स्थापना करण्यात आली. मंदिराच्या दरवाजाजवळ द्वारपाल ठेवण्यात आले, जेणेकरून कोणी अशुद्ध व्यक्ती मंदिरात प्रवेश करू शकत नव्हती. पुढे 21वं वचन पहा, या प्रकारे देशचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली. अथल्येचा त्यांनी तरवारीने वध केला. श्रोतांनो, एकच मध्यवर्ती कल्पना आम्हाला वारंवार सांगण्यात आलेली आहे. पापामुळे गुंतागुंत निर्माण होते. त्रास, हृदय फुटेल असे दुःख व परमेश्वराचा न्याय या सर्व गोष्टी पापामुळे उद्भवतात.
संजीवनामुळे देशामध्ये शांती येते. आम्हाला आमच्या मंडळांचा इतिहास सांगतो की प्रत्येक वेळेस मंडळी थंडावली, तिच्यामध्ये धर्मभ्रष्टतेचा शिरकाव झाला, ती निर्जीव बनली की देवाचा न्याय तिच्याविषयी पूर्णत्वास जातोच. परंतु त्याच वेळेस मंडळीतील देवाचे निवडलेले अवशिष्ट सेवक संजीवनासाठी प्रयत्नशील होतात. त्यांच्या अश्रुपूर्ण मध्यस्थीच्या प्रार्थना, त्यांचे त्यासाठीचे कठोर परिश्रम यांना परमेश्वर ओलांडून जात नाही. तो त्यांच्या प्रार्थनांची सुंदर उत्तरे देतो. योआशाच्या कारकिर्दीला खरी सुरुवात होण्यापूर्वी यहोयादाची संजीवनासाठीची धडपड, त्याचे प्रयत्न व त्याच्या प्रार्थना परमेश्वरासमोर सादर झाल्या असणार व त्याचेच उत्तर त्या काळातील संजीवन होय. आता श्रोत्यानो, आपण 24व्या अध्यायाकडे वळूया. 24वा अध्याय ह्यामध्ये योआशाच्या कारकिर्दीची नोंद करण्यात आली आहे. 24वा अध्याय पहिलं वचन सांगतं, योआश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षांचा होता. त्याने 40 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या, ती बेरशेबा येथली. या अध्यायात योआशाला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात यहोयादाने खरोखर मार्गदर्शन केले व चालवले हे आम्हाला दिसते. तथापि त्याच्या आईचे नाव दिलेले आहे. ती एक चांगली माता असावी. परमेश्वराकडे माघारी वळण्याच्या चळवळीशी किंवा संजीवनासाठी तिचे सहमत असावे. ती अब्रामाचे गाव बेरशेबा या गावची रहिवासी होती. 2 आणि 3 वचने पहा. यहोयादाचा याजक याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे. यहोयादाने त्यास 2 बायका करून दिल्या. त्यास पुत्र व कन्या झाल्या. योवाशाने यहोयादाच्या प्रशिक्षणाखाली योग्य ते केले, पण त्याने 2 बायका योवाशाला करून दिल्या. हे विधान विलक्षण वाटते. अर्थातच श्रोत्यानो, योवाश 7 वर्षांचा असताना हे घडले नाही. त्याने 40 वर्षे राज्य केले. या वाक्यावरून 2 बायका करणे योग्य होते असे सिद्ध होत नाही. 2 बायका असणे चुकीची गोष्ट होती. देवाने ही गोष्ट मान्य केली म्हणून ती लिहिण्यात आली असे मुळीच नाही. देवाला ती अमान्य होती म्हणून तिची नोंद ह्या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढे 4थं वचन पहा. यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले. योवाश तरुण झाला, परंतु आता यहोयादा वृद्ध होत चालला होता. तो जेव्हा मरण पावला तेव्हा 130 वर्षांचा होता आणि साहजिकच इतर याचकांवरचा त्याचा अधिकार सैल पडला. त्यामुळे मंदिरातील सुधारणा होऊ शकली नाही. योआशाने संजीवनाचे नेतृत्व केले असे म्हणणे सर्वस्वी योग्य ठरणार नाही. त्याच्या काळात फारसे मोठे संजीवन आले नाही, परंतु जी सुधारणा होती ते संजीवनच होते. त्यानेच मंदिराच्या दुरुस्तीचा आग्रह धरला व त्याची योजना बनवली. 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, म्हणून त्याने याजक व लेवी यास एकत्र करून म्हटले, वर्षानुवर्ष तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहुदाच्या सर्व नगरात जा व सर्व इस्रायलापासून पैसा जमा करा. हे कार्य त्वरित करा असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही. राजाने त्यांचा नायक यहोयादा यास बोलावून विचारिले, आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायलाची मंडळी यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहुदा आणि यरुश्लेम यातल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा कराव्यास का सांगितले नाही? यहोयादा वृद्ध झाला होता व याजक उदासीन झाले होते व स्वतःच्या कामाकडे ते दुर्लक्ष करू लागले होते. 7वं वचन. त्या दुष्ट अथेलेच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडून तोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बाल दैवतांना वाहिल्या होत्या. श्रोत्यानो, या वचनावरून मंदिराचे नेमके काय झाले होते त्याची आम्हाला कल्पना येते व त्यासाठी कोण जबाबदार होते तेही कळते. देवाच्या मंदिराची फार मोडतोड झाली होती म्हणून योवाशाने हे काम स्वतःच्याच हाती घेतले. 8 ते 10 वचने पहा. राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या दरवाजाबाहेर ठेवली. मग यहुदाभर व यरुश्लेमभर असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे याने रानात इस्रायलांवर जो कर बसविला होता तो परमेश्वराप्रित्यर्थ लोकांनी आणावा. तेव्हा सर्व सरदार व सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत गेले. द्रव्य आणून टाकायचे संपवीपर्यंत, म्हणजे त्यांच्या गरजेपुरते त्यांना मिळेपर्यंत. 11वं वचन पुढे सांगतं, लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोहोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले, म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवीत. त्यांनी दिवसानुदिवस असे करून पुष्कळ पैसा जमविला. श्रोत्यानो, बाहेर जाऊन पैसे गोळा करण्याबाबत योवाश लेव्यांवर विश्वास ठेवू शकत नाही म्हणून तो ती पेटी मंदिरामध्येच ठेवतो
आणि तेथे लोक त्यांची वर्गणी त्या पेटीत टाकतात. आता 12 आणि 13 वचने पहा काय सांगतात. मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लाविले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणाऱ्या कारागिरांना कामास लाविले. या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले. त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्यास मजबूती आणली. याचा परिणाम म्हणजे मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. 14वे वचन सांगतं, ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजास व यहोयादास दिले. परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारूपाची इतर पात्रे बनविली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पित असत. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की मंदिरातले नियमित विधी पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व पात्रे विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे जमा झाले. लोकांनी उदार हस्ते ह्या कार्यासाठी दिले. ह्या वचनाद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे अशी मला खात्री आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, पापाचे वेतन हे मरण आहे. आमची कोणतीही दुष्ट कृती आम्हाला देवापासून दूर नेते. म्हणून असा वाईट विचारही आपण करू नये. देव न्यायनिवाडा करणारा आहे म्हणून प्रत्येक पापाचा न्याय होतोच. आम्ही पाहिले की यहोयादा याजकाने देवाच्या कराराचे नूतनीकरण केले. होय, देवाबरोबरचे आमचे संबंध सुधारणे हेच मुळात आवश्यक आहे. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास मार्गदर्शक असे झाले असेल. आपण प्रार्थना करू. प्रभुजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस आणि म्हणून सातत्यानं बापा तू आमच्याबरोबर ते जवळीकतेचे संबंध, ते नातं तू तयार करू इच्छितोस. परंतु प्रभुजी, आम्ही जगिक लोक आणि म्हणूनच प्रभुजी आमच्या मनामध्ये ज्या काही दुष्ट भावना असतात, विचार असतात, त्यामुळं प्रभुजी तुझं आणि आमचं नातं योग्य होऊ शकत नाही. परंतु बापा, तू आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस. होय प्रभुजी, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की तुझं आणि आमचं नातं आम्ही पुनर्स्थापित करावं. यासाठी प्रभुजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला सहाय्य कर. हे मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये सदैव असावं म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.